श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परमपूज्य आईंच्या चरित्र वाचनाचा हा भाग 7वा। बालपणापासूनच आईंचे बोलणे हे सहज पण गूढार्थाने भरलेले असायचे. दुसऱ्याच्या मनस्थितीचे सूक्ष्म वर्णन करण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांना इतरांबद्दल वाटणारी काळजी आणि प्रेम आपण या भागात अनुभवणार आहोत. ओम नमः शिवाय. बाळच्या शाळेतील मुख्य चालिका ही वाघ शेळीचा खेळ खेळण्यात तरबेज होती. एके दिवशी मधल्या सुट्टीत वाघ शेळीचा खेळ कोणाला खेळता येत असेल तर त्यांनी माझ्याबरोबर खेळायला यावे, असे मुलींना उद्देशून सांगितले. तेव्हा एकही मुलगी पुढे सरसावली नाही. बाळ मात्र त्यांच्याजवळ जाऊन, "शालक का, मी खेळायला येऊ का? पण मला तितकेसे चांगले खेळता येत नाही. तुम्ही खेळत असताना मी एकदा पाहिले होते इतकेच," असे म्हणाले. त्यावर शालकाने बाळच्या हाताला धरून बसवून घेतले. त्यावर दोघी खेळ खेळू लागल्या. वाघ शालकाकडे आणि शेळी बाळकडे होती. पण आश्चर्याची गोष्ट ही की बाळने थोडक्यात त्यांना हरवून सोडले. बाळवर त्यांचे अत्यंत प्रेम असल्याने शालकांना अपमान वाटण्यापेक्षा उलट बाळचे कौतुकच वाटले. कधी कधी बाळ मधल्या सुट्टीत सर्व मुलींना जमवून संत व देवादिकांच्या गोष्टी सांगे. तिच्या गोड स्वभावामुळे शाळेतील सर्व विद्यार्थिनींना ती हवीशी वाटत होती. एके दिवशी एक गृहस्थ हातात एकतारी आणि चिपळ्या घेऊन त्याच्या तालावर "इंदीन दीन सुदीन नाळे अंदरे बलू कठीण मंदमतिये नियागलो इगलो गोविंदन नामस्मरणे माडू वदक्के इंदीन दीन सुदीन" हे पद म्हणत जात होता. बाळने ते गाणे ऐकता ऐकताच पाठ केले. तेव्हापासून ती तेच गाणे नेहमी गुणगुणू लागली. वरील गाण्याचा अर्थ: हे मंदमती, देवाचे नामस्मरण करून नरजन्माचे सार्थक करण्यास आजचा दिवसच सुदिन आहे. उद्या म्हणशील तर तू खास फसशील, कारण देह हा क्षणभंगूर आहे. करिता संतांना शरण जाऊन एक वार त्यांची कृपा संपादन कर. संत संगती पापाचे क्षालन करते. करिता आजचा दिवसच सुदिन असे समजून क्षणाचाही विलंब न लावता संत चरणाश्रयी हो. बाळ हरिदासांच्या चातुर्मासातील कीर्तनात पेटी वाजवण्याची सेवा बाबूराव करीत असत. त्यावेळी निरूपणानंतर बुवांना विश्रांती देण्याकरिता गाणे म्हणण्याची संधी बाळला मिळत असे. एके दिवशी बुवांनी कीर्तनात मन स्थिर केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही. मन स्थिर करण्याकरिता एकांतात बसून परमेश्वर प्रतिमेचे पायापासून ध्यान केले पाहिजे, असे सांगितले. ते ऐकल्यापासून तसे ध्यान आपण करावे असे बाळने ठरविले. परंतु घरात मुलांचे रडणे, मोठ्या माणसांचे बोलणे असते. याकरिता निवांतपणे बसण्यासाठी गावातील व्यंकटरमणाचे देवालय तिने पसंत केले. ते देऊळ घरापासून जवळजवळ 1.5 मैलाच्या अंतरावर होते. दुपारी जेवणानंतर
त्या देवळात जाऊन बाळ ध्यान करीत बसे आणि 3:30च्या सुमारास घरी परत येत असे. एके दिवशी 4 वाजले तरी बाळ तशीच बसून राहिली. शेषम भटजी देवळाचे महाद्वार उघडण्यास आपल्या घरातून जेव्हा बाहेर आले, तेव्हा त्यांनी बाळला पाहिले. जवळ जाऊन त्यांनी बाळला हाक मारली आणि "बाळ, हे काय ग आरंभलंस?" असे म्हणाले. तेव्हा "काय म्हणजे? देवाच्या भेटीकरता मन स्थिर करीत आहे," असे बाळने त्यांना उत्तर दिले. ते ऐकून शेषम भटजी थक्कच झाले. गोकर्णाला दरवर्षी महाशिवरात्रीच्या वेळी रथोत्सव होत असतो. त्यासमयी तेथील पद्धतीप्रमाणे बाबूराव आपल्या मुलांना खाऊसाठी पैसे देत असत. इतर मुले त्या पैशाचे चुरमुरे, साखर फुटाणे, बत्तासे किंवा अन्य काही आपापल्या आवडीचे खाद्यपदार्थ आणीत. परंतु बाळ मात्र त्या पैशातून कधी भरतकामासाठी रेशीम, विणण्यासाठी दोरा आणि स्वेटर, पायमोजे इत्यादी विणण्यासाठी लोकर आणून त्याची चीज करी, तर कधी ते पैसे डबीत घालून ठेवून देई. एके दिवशी बाळ सीतामाईंना म्हणाली, "आई, ही डबी अगदी जपून ठेव हं. अण्णांनी मला खाऊसाठी दिलेले पैसे मी खर्च न करता या डबीत घालून ठेविले आहेत. मी मोठी झाल्यावर या पैशाचे देऊळ बांधणार आणि तिथे माझ्या गोपाल कृष्णाची स्थापना करून दरवर्षी उत्सव करणार, देवासमोर भजन कीर्तन करणार आणि शेवटच्या दिवशी गावजेवण करणार, गोरगरिबांना अन्न वस्त्र देणार. यातील एक पै सुद्धा खर्च करू नकोस हं." गोकर्ण हे क्षेत्राचे ठिकाण असल्यामुळे आप्त इष्ट व ओळखीची मंडळी वरचेवर बाबूरावांच्याकडे येत होती. त्यासमयी त्यांचे आदरातिथ्य करण्याच्या कामी हे जोडपे सदा तत्पर राही. त्यांना तेथील गावातील देवळे, जटायुतीर्थ, गोमुखतीर्थ, बल्लारतीर्थ, रामतीर्थ इत्यादी टेकडीवरील पूज्य स्थाने दाखवण्याचे काम बाळ अत्यंत आवडीने व उत्साहाने करी. या वयापासूनच कोणाकडून काही घेणे बाळला आवडत नसे. गोकर्णाची जत्रा जवळ आली की बाळ वडिलांकडून खण, कापड आणून ठेवी. जत्रेला आलेल्या मंडळींनी आपापल्या घरी परत जातेवेळी खाऊसाठी म्हणून जर तिच्या हातात पैसे ठेविले, तर लगेच बाळ त्यांच्या मुलांच्या हातात पैशाच्या बदली कापड ठेवून देई. का तर ते पैसे उलट दिले म्हणजे त्यांना दुकानाचे खाण्याचा छंद लागेल म्हणून. खाण्यासाठी म्हणून तिने एक पैसाही कधी खर्च केला नाही. तेथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा होते. जत्रेसाठी मुद्दाम नाना प्रकारचे खेळ, नाटके, सर्कशी चालायच्या. तरी बाळचे चुकून सुद्धा कधी त्याकडे लक्ष जात नसे. फक्त सोमवारी महाबळेश्वरला, मंगळवारी ताम्रगौरीला, गुरुवारी दत्ताला, शुक्रवारी महादेवीला, शनिवारी व्यंकटरमणाला जाणे आणि प्रत्येक ठिकाणी 11 प्रदक्षिणा घालणे हा मात्र तिचा नेम असे. रविवारी मात्र आपल्या खेळातील देव मांडून त्यांच्या पुढे ती भजन करी. एकदा शिवरात्रीला आलेल्या पाहुण्यांनी परत जातेवेळी बाळच्या हातात एक इस्पिटाची पेटी दिली. तिने लगेच त्याचे घर बनविले आणि मातोश्रीला हाक मारून "आई, हे बघ," असे म्हणाली. पण त्यावेळी सीतामाई चुलीजवळ काहीसे करत होत्या. इतक्यात बाहेरून बाबूराव आणि ज्यांनी इस्पिटाची पेटी दिली ते बाळच्या जवळ आले. आतून सीतामाई पण आल्या. त्यांनी बाळला विचारले,
मगाशी तू काय म्हणालीस ग? तेव्हा इस्पिताच्या घराकडे बोट करून, जग म्हणजे असे आहे, आज आहे, उद्या नाही, असे म्हणून बाळने त्या घरावर फुंकर घातली. तोच ते घर जमीनदोस्त झाले. बाळचे ते बुद्धिचातुर्य पाहून सर्वच गार झाले. तेव्हापासून ती इस्पिताची पेटी हे लोहचुंबकाप्रमाणे बाळच्या आवडीचे एक खेळणे होऊन बसले. एके दिवशी बाबूरावांच्या पाकिटात ठेवलेले 200 रुपये एकाएकी मिळेनासे झाले. त्यांनी ते विक्रीसाठी मागविलेल्या औषधाचे बिल देण्यासाठी ठेवले होते आणि त्याच दिवशी ते त्या माणसाला द्यावयाला पाहिजे होते. बोलल्याप्रमाणे वागण्याचा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांच्या मनात त्या पैशाबद्दल सारखे विचार घोळू लागले. त्या दिवशी 2 प्रहरी जेवणानंतर विश्रांती घेण्यासाठी आपल्या खोलीत जात असता नेहमीप्रमाणे त्यांनी बाळला बरोबर नेले नाही. वडिलांचे मन अस्वस्थ असल्यामुळे आपल्याला बरोबर नेण्याचे त्यांनी आज मुद्दाम टाळले असावे असे तिला वाटले. अस्वस्थ अवस्थेत जर मनुष्याला योग्य मार्ग मिळाला नाही तर त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येण्याचा संभव असतो असे तिने कीर्तनात ऐकले होते. त्याची आठवण होऊन आता आपण वडिलांकडे जाणे बरे असे तिला वाटले. लगेच तिने वडिलांना हाक मारून खोलीचा दरवाजा उघडायला लावला आणि "अण्णा, आज लवकर का झोपलात?" असा त्यांना प्रश्न केला. बाबूराव म्हणाले, "मला बरे वाटत नाही ग." बाळ म्हणाली, "देहाला की मनाला?" बाबूराव म्हणाले, "मनाला." बाळ म्हणाली, "त्यावर काही औषध नाही का मिळणार?" तेव्हा बाबूरावांनी बाळला जवळ घेतले आणि "बाळ, आज की नाही माझे 200 रुपये एकाएकी हरवले, म्हणून त्याबद्दल मी विचार करीत आहे." वडिलांच्या तोंडचे हे शब्द ऐकताच बाळ झटदिशी आतल्या खोलीत गेली आणि पेटीत ठेवलेली पैशाची डबी वाजवीत वाजवीत बाबूरावांच्याकडे घेऊन आली आणि "अण्णा, तुम्हाला पैसे हवे आहेत ना? हे घ्या." असे म्हणून तिने वडिलांच्या हातात ती डबी दिली. त्या समयी बाबूरावांना गहिवरून आले. त्यांनी बाळला पोटाशी कवटाळून धरले. उभयतांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. बाळच्या आग्रहावरून बाबूरावांनी ती पेटी उघडली. त्यात बरोबर 200च रुपये होते. बाबूराव कधी-कधी सवड मिळाल्यावेळी भगवद्गीता वाचीत असत. ती नेहमी टेबलावर ठेवलेली असायची. दुसऱ्या दिवशी बाळने सहज ती हातात घेऊन उघडली. तोच त्यात तिला 2 नोटा दिसल्या. तेव्हा वडिलांना उद्देशून बाळ म्हणाली, "अण्णा, यात कागद कसले हो?" ते पाहून, "बाळ, माझे 200 रुपये जे नाहीसे झाले म्हणून मी काल म्हणत होतो ना, ते हेच तुला मिळाले होय?" असे बाबूराव हसत हसत म्हणाले. तेव्हा बाळ म्हणाली, "अण्णा, ही गीता जर तुम्ही रोज वाचनात ठेवली असती तर तुम्हाला आत्तापर्यंत पैसे शोधण्याचा जो त्रास झाला तो झाला नसता, नव्हे का?" हे बाळचे मार्मिक बोलणे ऐकून बाबूरावांना त्याचा राग येण्याऐवजी त्याचे कौतुकच वाटले. ओम नमः शिवाय.